नमस्कार मैत्रिणींनो, आज मी या दोन ब्लाऊज पीसपासून एक बॅग शिवणार आहे. त्याच्यासाठी मी हे ब्लाऊज पीसमधलं एवढं कापड कट करून घेतलेलं आहे आणि हे उरलेलं आहे. ब्लाऊज पीस हा घडी घालून ठेवलेला होता आणि मग हे असं कट केलेलं आहे. याचं मेजरमेंट किती आहे ते मी नंतर सांगणार आहे. आता इथे मी दोन ब्लाऊज पीस घेतले होते. एका ब्लाऊज पीसला ही गोणी शिवून घेतलेली आहे. गोणीचंही मेजरमेंट सेम आहे. सुई दोऱ्याने मी इथे ब्लाऊज पीस आणि गोणी शिवून घेतलेली आहे. त्याच्यावरच आता हे दुसरं ब्लाऊज पीस ठेवून हे सुद्धा मी शिवून घेणार आहे. आता याचं मेजरमेंट आपण बघूया. तर इथे मी हे घेतलेलं आहे 43.5 इंच. जेवढा ब्लाऊज पीस होता त्याचा जेवढा पणा होता तेवढा पूर्णच घेतलेला आहे. आणि उंचीला इथे मी हे घेतलेलं आहे 20 इंच. ह्या पद्धतीने हे असं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे हे तिन्ही जे कापड आहेत ते आता मी शिवून घेणार आहे. एकत्र सुई दोऱ्याने शिवून घेतलेलं आहे. हे असं मोठे मोठे टाके टाकून हे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आता बेल्टसाठी ह्या उरलेल्या कपड्यात मी 2.5 इंच रुंदीची ही पट्टी कट केलेली आहे आणि लांबीला मला हे 60 इंच पाहिजे आहे. म्हणजे हा जो टेप असतो त्या टेपच्या मापा एवढा. पण आता इथे ह्या जॉईन कराव्या लागणार आहेत, म्हणून मी इथे ह्या अशा पट्ट्या जॉईन करून घेणार आहे आणि मग बेल्ट तयार करणार आहे. असे हे मला 2 बेल्ट लागणार आहेत. आणि बेल्ट मजबूत होण्यासाठी मी गोणीच्याच कापडातून परत एकदा ह्या अशाच 2.5 इंच रुंदीच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा कमी पडणार होत्या, म्हणून त्या अशा मी जॉईन करून घेणार आहे. जॉईन झाल्यानंतर मग ब्लाऊज पीसचं कापड आणि पट्टी ही अशी शिवून घेतलेली आहे. त्यानंतर साईडचे जे काठ होते ते असे फोल्ड करून घेतलेले आहेत, हे असे दोन्ही बाजूचे. आणि नंतर मग वरचे जे काठ होते ते सुद्धा असे फोल्ड करून घेतलेले आहेत. त्यानंतर मग आता सेंटरमधून असं फोल्ड करून इथे दोन्ही काठ असे एकत्र करून इथे शिवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचा हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. आता मी हा बेल्ट तयार करते. असे मला 2 बेल्ट लागणार आहेत. आता बघा इथे सुद्धा मी हे शिवून घेतलेलं आहे आणि हा बेल्ट तयार झालेला आहे. अशा पद्धतीचे मी 2 बेल्ट तयार करणार आहे. त्यानंतर आता इथे मार्किंग करायचं आहे बेल्ट जोडण्यासाठी. तर इकडे 6.5 इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि इकडे सुद्धा 6.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि मग तिथून इथे असा बेल्ट ठेवायचा आहे. त्याच्यासाठी ना सरळ असं मार्किंग करायचं आहे. हे असं खाली सुद्धा बरोबर 6.5 इंच मोजून घ्यायचं आहे आणि मग असं सरळ मार्किंग करून तिथे हे बेल्ट असे ठेवायचे आहेत. जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या कडेला इथे हे असे बेल्ट ठेवायचे आहेत आतमध्ये आणि ते जोडून घ्यायचे आहेत. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे. ह्या पद्धतीने हे असे बेल्ट ठेवायचे आहेत. 6.5 इंच मोजून इथे मार्किंग करायचं. इकडे सुद्धा 6.5 इंच मोजून मार्किंग करायचं आहे, हे असं. आणि नंतर मग सरळ खाली रेषा आखून बरोबर त्या रेषेवरच हे बेल्ट ठेवायचे आहेत, रेषेच्या साईडला. आणि इथे मी 5 इंचापर्यंत इथे असे जॉईन करून घेतलेले आहेत आणि वरती ओपन आहेत. तुम्ही नंतर चेन लावल्यानंतर वरती सुद्धा तुम्ही इथे शिलाई मारू शकतात. आता काय करायचंय बघा, इथे खालच्या बाजूला आधी कापड हे फोल्ड करायचं आहे. नंतर आपल्याला वरती चेन लावायची आहे. इथे चेन जोडायची आहे, पण त्याआधी इकडे खाली हे जे काठ आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत. आता इथे मी आधी हे काठ फोल्ड करून घेते खालच्या बाजूने. धागे त्याच्यामुळे लॉक होतात. हे असे डबल फोल्ड करून इथे शिलाई मारून घेणार आहे आणि मग वरच्या बाजूला झिपर पट्टी जोडणार आहे. हे असे डबल फोल्ड करायचे आहेत आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी हे डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथले धागे लॉक झालेले आहेत. त्यानंतर आता झिपर पट्टी इथे जोडायची आहे. आता ही जी झिपर पट्टी आहे ती उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्या पद्धतीने ही ठेवलेली आहे, ही अशी. आणि मग इथे
शिवून घ्यायची आहे, जोडून घ्यायची आहे आणि अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूला एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आता मी ही जोडून घेतल्यानंतर इथे दाबशिलाई द्यायची आहे. दाबशिलाई देण्यासाठी खालचं मार्जिन आहे ते खालच्याच बाजूला ठेवायचं आहे. हे जे मार्जिन आहे कपड्याचं ते हे असं खालच्या बाजूला करायचं आणि मग अस्तरच्या कपड्याच्या बाजूला इथे दाबशिलाई द्यायची आहे. आता मी इथे दाबशिलाई सुद्धा दिलेली आहे आणि हे इथे जे धागे आहेत ते लॉक होण्यासाठी इथे दुसरी एक पट्टी तयार करून इथे ही अशी शिवायची आहे, जोडून घ्यायची आहे. दोन्ही कडेला इथे शिलाई घ्यायची आहे. पट्टी तयार करताना जसं आपण बेल्ट तयार केला त्याच पद्धतीने ही अशी पट्टी तयार करायची आहे. 1 इंच 1.5 इंच रुंदीची तुम्ही ही घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने ही ठेवून शिवून घ्यायची आहे. आता बघा ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि इथे कडेला इथे ही पट्टी ठेवून शिवून घेणार आहे. त्याच्यामुळे झिपर पट्टीचे आणि हे जे ब्लाऊज पीसचे धागे जे आहेत ते लॉक होतील, कारण गोणी इथे जोडलेली आहे. गोणीमुळे खूपच धागे निघतात म्हणून. आता बघा इथे एक झिपर पट्टी मी काढून घेतली आहे, ती काहीच कामाची नाही आहे. आता इथे रनर अडकवायचा आहे. त्यासाठी ही अशी फोल्ड केली आणि नंतर मग इथे हे रनर टाकून घ्यायचं आहे. ह्या रनरला जी मोठी बाजू असते त्या मोठ्या बाजूने हे रनर टाकायचं. छोट्या बाजूने टाकायला गेलेत तर मग ते वेळ लागतो, ते खूपच वेळ लागतो. म्हणून मोठ्या बाजूने हे रनर आता मी इथे अडकून घेतलेलं आहे, हे असं. आणि इथे एक्स्ट्रा जे झालेलं असेल ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुद्धा धागे कुठे निघत असतील तर परत एकदा कट करून घ्यायचं आहे. आता हे उलटवायचं आहे उलट्या बाजूला आणि मग आता हे बेल्टमध्ये ठेवायचे आहेत आणि मग खाली इथे बॉटमला शिलाई मारायची आहे आणि साईडला शिलाई मारायची आहे. तुम्हाला वाटलं तर दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्ही इथे शिलाई मारू शकतात. आता इथे मी शिलाई मारून घेते खाली बॉटमला आणि ह्या ओपन साईडला, आणि जी घडीची बाजू होती तिथे सुद्धा तुम्ही अर्धा इंच शिलाई घेऊ शकतात. आता इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने डबल फोल्ड करून ही अशी शिवून घ्यायची आहे. याच्यामुळे धागे लॉक होतील. आता ही पट्टी सुद्धा मी जोडून घेतलेली आहे आणि खाली आता बॉटमला इथे 2.5 इंचावर बॉक्स तयार करायचा आहे. इकडून 2.5 इंच, इकडून सुद्धा 2.5 इंच, चारी बाजूने इथे हे 2.5 इंच घेतलेलं आहे. सेम याच पद्धतीचा इकडे सुद्धा 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून तो कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि नंतर मग हे जोडायचं आहे. हे जे कॉर्नर आहे कॉर्नरला कॉर्नर बरोबर मिळवून ठेवायचं आहे आणि मग तिथे तिरकस शिलाई घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आता मी इथे कॉर्नरला कॉर्नर बरोबर जुळवून हे असं पकडून इथे मी शिलाई मारून घेते. शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. थोडंफार एक्स्ट्रा मार्जिन कट करून घेतलेलं आहे. वरती जशी पट्टी जोडली त्याचप्रमाणे इथे ही पट्टी अशी जोडायची आहे. दोन्ही काठ फोल्ड करून इथे शिवायचं आहे आणि मग ती खालच्या बाजूला परत डबल फोल्ड करून घ्यायची आहे. आता ह्या पट्ट्या कशा जोडायच्या मी बऱ्याच बॅग शिवून दाखवल्या आहेत. त्याच्यात हे असं मी दाखवलेलं आहे शिवून, म्हणून मी इथे हे दाखवले नाही. आता बघा दोन्ही बाजूला इथे ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि ही अशी पटकन तयार होणारी बॅग तयार झालेली आहे. जास्त कटिंगची इथे गरज आलेली नाही आहे. आता इथे ही बॅग तयार झालेली आहे. 2-3 दिवसाचे कपडे सहज तुमचे याच्यात मावतील एवढा पेस ह्या इथे आहे. तुम्हाला ही बॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता मी याची साईजसुद्धा मोजून दाखवते. आता इथे आपण याची साईज मोजूया. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता इथे बघा हा बॉटम मोजला 5 इंच आलेला आहे. इकडून हे 13 इंच आलेलं आहे आणि इकडून सुद्धा हे 13 इंचच आलेलं आहे. 13 सव्वा 13 आहे आणि हे 18.5 इंच आहे. अशा पद्धतीची ही बॅग तयार झालेली आहे. 2-3 दिवसासाठी तुम्ही कुठेही येऊ शकतात. एवढे कपडे सहज याच्यात मावतील. आता मी इथे कपडे सुद्धा टाकून याचा फायनल लुक दाखवते.
तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच DIY व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाईक नंतर हाईपचं ऑप्शन येतं ते सुद्धा करा. हाईपचे सुद्धा पॉईंट द्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.